जय मित्रांनो, स्वागत आहे युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या शिक्षक पद भरती संदर्भात जी काही फेज 2 आहे तर त्या फेज 2 ची या ठिकाणी जाहिरात जी आहे तर त्या जाहिरात आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जवळपास या ठिकाणी 6+ ज्या काही जाहिरात आहे तर त्या सध्या आजच्या घडीला सध्या बघा या ठिकाणी प्रकाशित झाले आहे। तर मागे देखील आपण व्हिडिओ बनवले आहे, जवळपास 25 ते 30 सध्या बघा ज्या आस्थापनाच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहे तर त्या संदर्भात 2 ते 3 व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे, ते देखील तुम्ही बघू शकता, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल जी काही वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी नेमकी कोणत्या गटासाठी आली आहे, त्याच्यामध्ये विषय कोणते असणार आहे, कोणत्या प्रवर्गासाठी वेकेन्सी आहे, तर त्याच्यावरनं तुम्हाला एक लक्षात येईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाच्या 6+ ज्या काही जाहिरात सध्या बघा प्रकाशित झाली आहे तर त्या संदर्भात आपण माहिती घेऊया। तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल। तर या ठिकाणी तुम्हाला जी काही जाहिरात दिसते तर ही जाहिरात या ठिकाणी बघा गाडगे महाराज विद्यालय मंडळ मूर्तिजापूर अकोला संदर्भात ही जाहिरात या ठिकाणी फेज 2 ला आलेली आहे। तर जवळपास ह्या जाहिरातीमध्ये किती पदं आहे तर एकूण 16 पदं सध्या बघा पाहायला मिळतात। तर ह्या जाहिरातीची जी काही बघा विथ इंटरव्ह्यू संदर्भात जाहिरात इथं देण्यात आलेली आहे। तर ह्याच्यामध्ये जी पदं असणार आहे तर ती पदं 6वी ते या ठिकाणी 12वी पर्यंत पदं आहे। तर ह्याच्यामध्ये बघा विषय कोणकोणते आलेले तर ह्याच्यामध्ये 6 ते 8चा जर विचार केला तर सायन्स संदर्भात इथं 2 पदं आलेले, त्यानंतर मॅथमॅटिक्स संदर्भात 2 पदं आहे, त्यानंतर या ठिकाणी इंग्रजी संदर्भात 1 पद आहे। तर हे 6 ते 8 साठी प्रत्येकी या ठिकाणी बघा 2-2 1 अशा पद्धतीने 5 पदं आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यानंतर 9वी आणि 10वी संदर्भात जी काही पदं आहे तर ती पदं देखील आहे, जेणेकरून ज्यांचं सध्या बघा सीटेट वगैरे किंवा TET क्वालिफाय नसेल तर त्यांना 9वी 10वीसाठी या ठिकाणी त्यांना चान्स असणार आहे। तर त्यांच्यासाठी 9वी 10वीसाठी गणिताचं पद आहे 1, त्यानंतर विज्ञानाचं पद आहे 1, त्यानंतर बघा पुढील जी काही वेकेन्सी असणार आहे तर ती हायर सेकंडरी संदर्भात आहे 11वी 12वी संदर्भात। तर त्यांची 11वी 12वीचं ज्यांचं क्वालिफिकेशन असेल बरोबर PG वगैरे असेल तर त्यांच्यासाठी इथं बघा संधी आहे। तर हायर सेकंडरी संदर्भात इंग्रजी विषय आणि समाजशास्त्राचं 1 वेकेन्सी, मराठी हिस्ट्रीची 1 वेकेन्सी आहे, त्यानंतर चाइल्ड डेव्हलपमेंट संदर्भात या ठिकाणी 1 वेकेन्सी आहे, त्यानंतर मराठी संदर्भात 1 वेकेन्सी, इंग्रजीची 1 वेकेन्सी, पॉलिटिकल सायन्स ज्यांचं असेल त्या संदर्भात देखील आहे 1 वेकेन्सी, हिस्ट्रीची 1 वेकेन्सी, इकॉनॉमिक्सची 1 वेकेन्सी, त्यानंतर ह्या ठिकाणी बुक कीपिंग संदर्भात 1 वेकेन्सी आहे। अशा 16 ज्या वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी सध्या ह्या संस्थेअंतर्गत जी काही गाडगे महाराज विद्यालय मंडळ जे आहे जिल्हा अकोला संदर्भात तर इथं वेकेन्सी सध्या आलेली आहे। तर ह्याच्यामध्ये सर्व विषय आपल्याला पाहायला मिळत आहे। दुसरी वेकेन्सी आपण बघूया, तर दुसरी वेकेन्सी या ठिकाणी तुम्हाला दिसते, तर ही वेकेन्सी देखील विथ इंटरव्ह्यू संदर्भात या ठिकाणी आलेली आहे। श्री बघा मोतीरामजी ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळ ही जी वेकेन्सी आहे तर ही वाशिम जिल्ह्यातली सध्या वेकेन्सी आहे सेकंडरी आणि हायर सेकंडरी संदर्भात। तर ह्या जाहिरातीमध्ये देखील जी पदं आहे तर ती पदं इथं देण्यात आली। टोटल पदं जवळपास 13 ते 14 पदांची जाहिरात इथं आहे। तर ह्याच्यामध्ये आता विषय जर बघितले आपण तर 6 ते 8 संदर्भात मराठी विषय आहे 1 पद, त्यानंतर 6 ते 8 या ठिकाणी इंग्रजी विषयाचे 4 पदं इथं बघा आलेली आहे, ज्यांचं इंग्रजी असेल त्यांच्यासाठी महत्त्वाची पदं। त्यानंतर 9 ते 10 साठी सायन्स विषयाची 2 पदं आहे, सोशल सायन्स सामाजिक शास्त्रासाठी 1 पद आहे 9 ते 10। त्यानंतर ह्या ठिकाणी पुढचं आहे फिजिकल एज्युकेशन बरोबर, तर त्या संदर्भात देखील इथं 1 पद सध्या आलेलं आहे, ज्यांचं फिजिकल एज्युकेशन संदर्भात क्वालिफिकेशन असेल तर त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे। त्यानंतर 9 ते 10 साठी गणित विषयाचे 2 पदं आहे, त्यानंतर इंग्लिश प्लस इकॉनॉमिक्स संदर्भात 1 पद आहे 11वी 12वी संदर्भात, आणि दुसरं जे आहे बायोलॉजी संदर्भात 1 पदं आहे। तर ह्याच्यामध्ये संपूर्ण पदं 100% ग्रँटेड असणार आहे, फक्त ह्या ठिकाणी जे काही बायोलॉजी संदर्भात ते 20% ग्रँट असणार आहे। तर ही सध्या जी काही जाहिरात आहे तर ही जाहिरात सध्या इथं आलेली आहे। तर ह्याच्यामध्ये आरक्षणानुसार देखील वेकेन्सी इथं बघा देण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये SC 2 असेल, त्यानंतर STचे 3 पदं आहेत, जनरलचे जी पदं आहेत 2 पदं आहे, NTC OBC संदर्भात बघा SBC असे 2 पदं, EWSचे 2 पदं, ओपनचे 2 पदं, अशा पद्धतीने इथे आरक्षणानुसार देखील पदं देण्यात आलेले आहे। त्यानंतर पुढची जर जाहिरात आपण बघितली तर पुढची जाहिरात या ठिकाणी तुम्हाला दिसते, तर ही जी आहे तर ती जंबुकेश्वर समाज विकास संस्था वाशिम जिल्ह्याची जाहिरात सध्या इथं 25/2/2025ला सध्या या ठिकाणी अपलोड झालेली आहे। त्याच्यामध्ये 2 पदं आहे, त्याच्यात बघा या ठिकाणी माध्यमिक शिक्षकांचं अनुदानित विज्ञानचं पद आहे आणि अंशतः अनुदानित 20% अनुदानितवर भाषा विषयाचं असं 1-1 पद इथं आलेलं आहे। तर ही जाहिरातीमध्ये फक्त 2 पदं आपल्याला पाहायला इथं मिळत आहे। त्याच्यामध्ये अनुसूचित जमातीचं 1 आणि OBCचं 1 पद अशा पद्धतीने इथं पद आलेलं आहे।
पुढची जाहिरात जर बघितली आपण तर ह्या ठिकाणी तुम्हाला दिसते, तर ही जाहिरात आहे मांगीलालजी शर्मा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अकोल्या संदर्भात जाहिरात इथं आलेली आहे, बरोबर. तर ह्याच्यामध्ये देखील जी काही वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी तुम्हाला दिसते. तर ह्याच्यामध्ये गणित विषय असेल 6 ते 8, इंग्रजी विषय असेल 6 ते 8, त्यानंतर सामाजिक शास्त्र 6 ते 8, त्यानंतर ह्या ठिकाणी विज्ञान विषय असेल 6 ते 8, 6 ते 8 संदर्भात हिंदी विषय आहे आणि 1 ते 5 संदर्भात या ठिकाणी जे काही एक वेकेन्सी आहे, म्हणजे अशी जवळपास इथे 6 ते 7 वेकेन्सी आपल्याला पाहायला मिळत आहे. तर ही वेकेन्सी देखील सध्या इंटरव्ह्यू संदर्भात या ठिकाणी असणार आहे. पुढील वेकेन्सी आपण बघूया. तर या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसते ही जी वेकेन्सी आहे पवित्र पोर्टल शिक्षक भरतीची. तर ही जी वेकेन्सी आहे ते भटाई एज्युकेशन सोसायटी अशोकनगर सातपूर जिल्हा नाशिक संदर्भात या ठिकाणी वेकेन्सी सध्या अपलोड झालेली आहे. तर नाशिक जिल्ह्यातील जे काही संस्था आहे तर त्यांच्या देखील वेकेन्सी आपल्याला पाहायला मिळत आहे. तर इथे 2 पदांची वेकेन्सी सध्या आलेली आहे. त्याच्यामध्ये 6 ते 8 संदर्भात 20% अनुदानावर आहे, बरोबर. इंग्रजी विषयासंदर्भात 1 वेकेन्सी आणि गणित संदर्भात 1 वेकेन्सी, अशा 2 वेकेन्सी सध्या इथं आपल्याला ह्या संस्थेच्या पाहायला मिळत आहे. त्यानंतर पुढची वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला दिसते संत ज्ञानेश्वर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, बरोबर. तर त्या संदर्भात इथं वेकेन्सी आहे. त्यांचे देखील जे काही पोस्ट आहे तर त्या पोस्ट सध्या पाहायला मिळत आहे. त्यानंतर पुढील जर वेकेन्सी आपण इथं बघितली तर या ठिकाणी पवित्र प्रणालीद्वारे जी काही शिक्षक भरती आहे तर त्या संदर्भात इथं विथ इंटरव्ह्यूची वेकेन्सी सध्या आलेली आहे. तर ही वेकेन्सी ह्या ठिकाणी बघा संस्था जी आहे तर ती अडत व्यापारी शिक्षण संस्था देगलूर, बरोबर, देगलूर अशा जी काही आहे तर त्या संदर्भात इथं बघा वेकेन्सी आलेली आहे. तर ह्याच्यामध्ये पदं जर बघितली तर पदं तुम्हाला इथं बघा दिसत आहे 11वी-12वी संदर्भात पदं आलेली आहे. तर ह्याच्यामध्ये भौतिकशास्त्राचे 2, रसायनशास्त्र 1, जीवशास्त्र 2, संगीतची 1 अशा पद्धतीने इथं पदं आहे. त्यानंतर 40% अनुदानावर देखील पदं आहे भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र अशी जी काही पदं इथं तुम्हाला अनुसूचित जमाती असेल, विजा असेल, इमाव, त्यानंतर माजी सैनिक संदर्भात देखील आहे, विमा प्र ओपन अशी ही या ठिकाणी आरक्षणानुसार पदं सध्या 11वी-12वीची पाहायला इथं मिळत आहे. त्यानंतर पुढील जर वेकेन्सी आपण बघितली तर पुढची वेकेन्सी ह्या ठिकाणी आपल्याला बघा एवढ्या वेकेन्सी सध्या ज्या काही आतापर्यंत जाहिरात जी आहे तर त्या प्रसिद्ध इथं झालेल्या आहे. तर मागे देखील आपण व्हिडिओ बनवले होते, त्याच्यामध्ये ज्या वेकेन्सी आलेल्या आहेत ते देखील तुम्ही बघू शकतात. संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. तर सध्या ज्या वेकेन्सी इथं प्रसिद्ध होत आहे तर त्याच्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती तुमच्यापर्यंत सध्या बघा पोचवत आहे. तर इथे जास्तीत जास्त ज्या वेकेन्सी आपल्याला या ठिकाणी संस्थेमध्ये 6वी ते 12वीपर्यंत वेकेन्सी या ठिकाणी जास्तीत जास्त इथं पाहायला मिळत आहे. आणि प्रत्येक विषय असेल, सामाजिक शास्त्र असेल किंवा भाषा असेल किंवा फिजिकल एज्युकेशन असेल, त्यांच्या 1-1, 2-2 तरी वेकेन्सी सध्या बघा इथं पाहायला मिळत आहे. म्हणजे प्रत्येक विषयाच्या वेकेन्सी संस्थेमध्ये आपल्याला पाहायला इथं मिळत आहे. तर त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी वेकेन्सी आली. त्यानंतर 1 ते 5ची जी काही वेकेन्सी असेल तर ती जास्तीत जास्त आपल्याला जिल्हा परिषदमध्ये सध्या बघा इथं पाहायला मिळणार आहे. 6 ते 8 असेल किंवा 1 ते 5 असेल तर त्यांची वेकेन्सी ZP सध्या बघा इथं पाहायला आपल्याला मिळणार आहे. तर सध्या तरी ह्या महत्त्वाच्या जाहिराती अपलोड झालेल्या आहे आणि प्रसिद्ध देखील झालेली आहे. आता पुढील 15 तारखेपर्यंत सध्या बघा मुदत जी आहे जाहिरात अपलोड करण्यासंदर्भात, तर त्या अनुषंगाने जाहिराती देखील सध्या अपलोड होणार आहे आणि त्या अनुषंगाने जी काही वेकेन्सी असेल तर ती वेकेन्सी देखील इथं बघा वाढेल. तर जवळपास वेकेन्सी जर म्हटली तर इथं जवळपास बघा 10,000+ वेकेन्सी सध्या आपल्याला पवित्र प्रणालीवर फेज 2मध्ये कदाचित पाहायला इथं बघा मिळू शकते. तर सध्या महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. तुमच्या काही कमेंट असतील कमेंट करू शकतात. आपलं टेलिग्राम चॅनल आहे, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली. टेलिग्राम चॅनलला देखील तुम्ही जॉईन होऊ शकतात. तिथं तुम्हाला वेगवेगळे अपडेट दररोज मिळत जाईल. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.